जानेवारीला आदित्यला आता 6 महिने पूर्ण होणार आहेत आणि बऱ्याच जणांचे मला मेसेजेस कमेंट्स येत आहेत की तुम्ही आदित्यला सॉलिड स्टार्ट केलेलं आहे का, वरचं अन्न खायला देता आहात का, किंवा बाळाला सॉलिड हे कधीपासून स्टार्ट करायचं आहे, 6वा महिना लागल्यानंतर करायचं की 6 महिने पूर्ण झाल्यानंतर करायचं. तर जनरली तर पहा, आपण नेहमी डॉक्टर सुद्धा हे सजेस्ट करतात की 6 महिने पूर्ण झाल्यानंतर बाळाला सॉलिड स्टार्ट करायचं आहे, कारण त्या दरम्यान बाळ हा सॉलिड घेण्यासाठी रेडी झालेला असतो. परंतु आयडियली पाहायला गेलं तर 6 महिने लागल्यापासून ते 6 महिने पूर्ण होईपर्यंत या दरम्यान तुम्हाला बाळामध्ये काही गोष्टी अशा ऑब्झर्व करणं गरजेचं आहे, किंवा सॉलिड जर तुम्ही अजून सुरू केलं नसेल तर बाळाला त्यासाठी रेडी करणं गरजेचं असतं. काही सायन्स बाळामध्ये ऑब्झर्व करायचे असतात आणि त्यानंतरच तुम्हाला बाळाला सॉलिड सुरू करायचं असतं. तर मी आदित्यला अजूनही सॉलिड स्टार्ट केलेलं नाही, पण अर्थातच त्याची मी तयारी सुरू केलेली आहे आणि ती तयारी कशी आहे ही पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. परंतु तुम्हाला सुद्धा जर तुमच्या बाळाला 5 महिने पूर्ण झाले असतील तर या पद्धतीने बाळाला हळूहळू तुम्हाला हे जी काही त्याची सॉलिड जर्नी आहे ही सुरू करण्याचा प्रयत्न करायचा आहे. यामुळे होतं असं की बाळाला जनरली आपण पाहतो, बाळाला जेव्हा नवीन काहीतरी खायला देतो, वरचं अन्न सुरू करतो, तर बाळ हा व्यवस्थित खात नाही किंवा बाळ त्यामध्ये इंटरेस्ट दाखवत नाही, खूप जास्त रडायला लागतो. तर या गोष्टी होऊ नये यासाठी या पुढच्या ज्या काही मी टिप्स सांगणार आहे या खूप जास्त गरजेच्या आहेत आणि मी सुद्धा आदित्यच्या बाबतीमध्ये गेल्या ऑलमोस्ट 1 महिन्यापासून या सगळ्या गोष्टी फॉलो करते आहेत आणि आता कुठे जाऊन तो आता सॉलिड घेण्यासाठी रेडी झालेला आहे. मला वाटतं पुढच्या 1-4-5 दिवसामध्ये मी त्याला आता सॉलिड देणार आहे, स्टार्ट करणार आहे. कशा पद्धतीने करणार आहे किंवा कधी तुम्ही करायचं आहे यावरती सुद्धा आपला एक डिटेल व्हिडिओ येईल आणि आदित्यची जी काही सॉलिड जर्नी आहे ही सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर जरूर करणार आहे. तुमच्या सुद्धा बाळाला 5 महिने पूर्ण झाले असतील तर हळूहळू तुम्हाला बाळाला वरचं अन्न घेण्यासाठी रेडी करायचं आहे. कशा पद्धतीने ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. घे ॲपल खायचे. मी ते ॲपल खात होते, याला थोडंसं मी टेस्ट केलं तर याला खूप आवडलं हे आणि सारखं ॲपल खायचे म्हणतो. नको ना, तू अजून छोटा आहेस, पाहिजे. ओले ओले बरं घे घे घे. हां हां. ओ माय गॉड, खूपच लवकर द्यायला लागते तुला ॲपल. साधारणतः 4.5 महिन्याच्या दरम्यानच मी आदित्य पुढे या पद्धतीने जे काही छोटं मोठं स्नॅक आहे किंवा बऱ्याच वेळा लंच करताना सुद्धा मी त्याला जवळ घ्यायचे, मांडीवर घ्यायचे आणि त्यावेळी तो खूप छान ऑब्झर्व करायचा. तुम्हाला सुद्धा हेच करायचं आहे. बाळाला सॉलिड सुरू करण्या अगोदर त्याला त्यामध्ये इंटरेस्ट निर्माण करणं गरजेचं आहे. बाळ जेव्हा तुमच्यासोबत किंवा तुम्हाला खाताना बघतो तर त्यावेळी तुमच्या तोंडाची हालचाल पाहत असतो, तुम्ही कशा पद्धतीने घेत आहात किंवा तुमचे एक्सप्रेशन ऑब्झर्व करतो आणि त्याला सुद्धा ते खाण्याची इच्छा निर्माण होते. सुरुवातीला आदित्यही काही रिस्पॉन्स द्यायचा नाही, पण आता मला त्याच्यासोबत काहीही खाणं अवघड झालेलं आहे, कारण तो पटकन तो ओढून घेतो. आता तर तुम्ही पाहू शकता की इथे या एका ट्रेमध्ये मी त्याला हे कॅरेट्स दिलेले आहेत आणि तासन तास तो चोखत बसतो. हे एक प्रकारचं टीदर सुद्धा आहे आणि बाळाला जर तुम्ही या पद्धतीने खेळू दिलं तर बाळ हा ऑटोमॅटिकली खाण्यामध्ये इंटरेस्ट दाखवतो, वेगळी चव त्याला मिळते आणि तुम्हाला सुद्धा बाळाला सॉलिड देण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागत नाही. तर या गोष्टी जरूर फॉलो करा.